नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल खंदारे. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण गेलेल्या भागात डबल कटोरी कटिंग पाहिली होती, जिला टक्स नाही आहे. तर आता आपण तिची स्टिचिंग करणार आहोत. तर हे पहा, हे दोन भाग आहेत. आपल्याला काय करायचं आहे, समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत, बरोबर सवस उलट पाहून. आणि हे आहे ना, हे पण आमने सामने यायला हवं. हे पहा, ओके. हे हुक लूकच्या साईडचं आहे, म्हणजे हुक लूकची पट्टी बसणार आहे. तर ते आमने सामने बरोबर ठेवायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी एक जोडून घेतलेला आहे. कट करून घेते. तर हे पहा, मी जोडून घेतलेला आहे. तर आता मी काय करते, अशाच प्रकारे आपल्याला हा पण जोडून घ्यायचा आहे. तर चला मी जोडून घेते. तर हे पहा, आपण जोडून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला पुढचा भाग पण जोडून घ्यायचा आहे, वरच्या साईडचा. हे पहा, आमने सामनेच ठेवायचं आहे, म्हणजे बरोबर असं फोल्ड केलेलं काढून असं कटिंग केलेलं ह्याच्यावर फॅब्रिकवर अस्तर ठेवायचं आहे. हे पहा, ओके. हे गळ्यामुळं लगेच लक्षात येतं, याचे गळे बरोबर घ्यायचे आहेत एकमेकांसमोर. आपल्याला 2 रेषा एवढी स्टिप टाकून घ्यायची आहे जॉईंटला, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते आणि बाहेरच्या साईडला ती दिसणार सुद्धा नाही. तर आता मी हे जोडून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे पण जोडून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी एवढी स्टिप मारून घेतलेली आहे जॉईनिंगसाठी. तर आता मी कट करून घेते. हे पहा, मी कट करून घेतलेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं, आपल्याला हे गोल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे, जसं मी घेतलेलं आहे. हे पहा, एकदम गोल शेप आलेला कटिंगमध्ये आला पाहिजे. आणि आपल्याला सेंटरला डॉट यायला नको आहे, त्याच्यामुळे एकदम गोल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे फॅब्रिक. तर आता हे आपण दोन्ही पण कट करून घेतलेलं आहे. तर हे आपण असं सेंटरला ठेवलं, तर मी कटिंगमध्ये दाखवलंच आहे त्याप्रकारे आपले टक्स इकडे येणार आहेत. म्हणजे जो आपण इथे टक्स घेत असतो खालच्या साईडला 1.5 इंच 2.5 इंच, म्हणजे आडवा 1.5 इंचावर उभा 2.5 इंचावर, तर तो टक्स आपण मायनस केलेला आहे आणि तो मायनस करून इकडल्या साईडला आलेला आहे. तर आपलं डबल कटोरीला, म्हणजेच बॉम्बे कटोरीला 3 टक्स येत असतात, इथं 1 आणि हे 2. तर आपल्याला आता एकच टक्स, म्हणजे एकच टिप येणार आहे आणि त्यातून सुद्धा मस्त खूप सुंदर अशी बॉम्बे कटोरी तयार होणार आहे, म्हणजेच डबल कटोरी. तर चला आपण ट्राय करूया. तर आपण काय करायचं आहे, जोडायच्या आधी डबल चेक करायचं आहे, कुठलं फॅब्रिक कमी जास्त आहे की नाही ते, अशा प्रकारे एकदम व्यवस्थित ठेवून.
ओके. तर पुढचं फॅब्रिक थोडंसं जास्त आहे, तर आपण काय करायचं आहे, असं क्रॉस कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर हे एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर आपल्याला नीट व्यवस्थित ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, जी कमी साईड आहे ती आपली हुकपट्टीच्या साईडला येणार आहे, म्हणजे ही हुकपट्टीच्या साईडलाच यायला पाहिजे, गळ्याच्या साईडला, इकडली इकडं नाही. आता थोडक्यात आपण अशा प्रकारे जर हे जोडलं अशा प्रकारे, तर हे एकदम चुकीचं होणार आहे. तर आपल्याला हेच इथं जोडायचं आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आता आपण काय करू, हे जोडून घेऊया. 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं आपण कटिंगमध्ये. तुम्ही जर माझा कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण पहा, मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि स्टेप बाय स्टेप माहिती डबल कटोरीची त्या व्हिडिओवर दिलेली आहे. तर आपण हे जॉईन करून घेऊया. आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन आहे ते मायनस करायचं आहे. त्याच्यासाठी 1/2 इंचच आपल्याला टिप मारायची आहे. आपल्या इथं टिप मारता टायमाला जॉईंट टोक दिसायला नको, त्याच्यामुळे आपल्याला गोल राऊंडमध्ये पॉईंट दिसायला नको, त्याच्यामुळे आपल्याला गोल राऊंडमध्ये टिप मारून घ्यायचं आहे. ओके. तर हे पहा, अशाच प्रकारे मी इकडला सुद्धा पॉईंट जोडून घेत आहे. जसं मी ह्या कटोरीला सांगितलं त्याच प्रकारे आपल्याला ही पण कटोरी जॉईन करून घ्यायची आहे. आपल्याला डबल चेक करायचं आहे, कुठला जास्त कमी आहे की नाही. आपल्याला हवं थोडंसं जास्त वाटत आहे, तर आपण काय करूया, कट करायचं आहे. आता आपल्याला इकडल्या साईडला कट नाही करायचं आहे, आपण इकडून नंतर चेक करूया डबल, आणि इकडल्या साईडला बघूया कुठला कपडा कमी जास्त होत आहे. तर आपल्याला इकडल्या साईडनी कट करायचं आहे. हे पहा, कधी आपण जोडण्यात खेचताण झाला, ओढाओढी झाली तर असं कमी जास्त होऊ शकतं. तर ठीक आहे, ह्याच्यापेक्षा जास्त कमी जास्त व्हायला नको आहे. आपल्याला क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि आता हे जॉईन करून घ्यायचं आहे. तर मी हे जॉईन करून घेतलेलं आहे. तर आता आपण पाहू शकतो आपली ही डबल कटोरी एकदम व्यवस्थित तयार आहे. तर हे पहा, आपलं साधी जी बॉम्बे कटोरी आपण कट करतो त्या कटोरीला आपल्याला इथं टक्स द्यावा लागतो, आणि ह्या कटोरीला आपण टक्स दिलेला नाही. फक्त एक टिपमध्ये आपली बॉम्बे कटोरी तयार आहे आणि याची फिनिशिंग पण खूप छान दिसते. तर चला इकडली आपण पाहून घेऊया. ओके. हे पहा किती छान पफ आलेला आहे, एकदम व्यवस्थित आणि एकदम दोन्ही पण छान. तर आपण काय करू, याला प्रेस करू शकता तुम्ही. जर ह्याला प्रेस केलं, आतल्या साईडनी प्रेस करायचं असतं फिनिशिंगसाठी. जर तुम्ही प्रेस करून घेतली कटोरी तर हिला दाबटीप द्यायची गरज नाही, पण मी आता प्रेस करणार नाही आहे, तर आपण याला दाबटीप टाकून घेऊया. आपल्याला वरच्या साईडला टिपचा कपडा आहे ते वरच्या साईडला घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावर दाबटीप लावून घ्यायची आहे एकदम मस्त व्यवस्थित. तर हे पहा, मी दाबटीप टाकून घेतलेली आहे. तर आपली अशा प्रकारे लुक आलेला आहे. खालच्या साईडला टक्स नाही आहे. तर आता आपण बरोबर करून घेऊया. हे पहा, आणि एखाद्या कस्टमरचं जर डिमांड असेल, म्हणजे खालच्या साईडला टक्स यायला हवा, तर आपण काय करायचं आहे, हे पहा, आपण सेंटर काढायचं आहे. अशा प्रकारे खालच्या साईडचं सेंटर काढून आपल्याला सेंटरला 1/2 इंचला कमी म्हणजे 2 पॉईंट असे टिप मारून घ्यायचे आहे. पॉईंट व्हायला कामा नये, म्हणजे वरची टिप जी आपली आडवी टिप आहे त्याच्यावर ही टिप यायला नको. आपल्याला अलीकडेच टिप संपवायची आहे आणि फिनिशिंगमध्ये टिप मारून घ्यायची आहे. तर हे पहा, आपली ही डॉटवाली डबल कटोरी तयार आहे आणि आपली ही विदाऊट डॉटवाली डबल कटोरी तयार आहे. काहीच नाही, दोन्ही पण एकदम खूप छान वाटतात. पण कोणाकोणाला कस्टमरला काही हवं असतं, इथं डॉट हवा असतो, तर आपण अशा प्रकारे डॉट टाकून घेऊ शकतो. तर आता आपण पुढचा भाग तयार करूया. शोल्डर पट्टी जोडून घेते मी पण. आता हे काय करायचं आपल्याला, शोल्डर पट्टी आहे
अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचे आहे. आणि आणखीन एकदा सांगते, मी डबल कटोरीचा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ पहिला पहा, पाहिला नसेल तर. आणि मग हा स्टिचिंगचा व्हिडिओ पहा. तर चला मग हे मी जॉईंट करून घेते. तर हे पहा, मी शोल्डर पट्टी कट करून जोडून कट करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याला कटोरी जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली ही कटोरी आहे विदाऊट डॉट, आणि ह्याला आपण थोडासा डॉट टाकून घेतलेला आहे. तर मी अशी जोडणार आहे. माझं घरचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर कस्टमरचं ब्लाऊज शिवणार असाल तर एक तर दोन्हीला पण डॉट टाकून घ्या, नाहीतर दोन्ही विदाऊट डॉट शिवा, नाहीतर पुन्हा आणखीन प्रॉब्लेम व्हायचा. तर आपण हे चेक करूया दोन्ही पण व्यवस्थित आहे का. हे पहा, थोडंसं जास्त आहे वरच्या साईडला. तर आता आपण ह्याच्यासाठी काय करायचं आहे, आपण गळ्याकडल्या साईडला कटोरी कमी करायची नाही आहे. तर आपण खालच्या साईडला क्रॉसमध्ये कटोरी थोडीशी कट करायची आहे अशा प्रकारे. ओके. आणि ही मिस्टेक कशामुळे होऊ शकते, आपण इथं कमी धरल्यामुळे. आपल्याकडून जर हे दाब टाकताना थोडंसं कमी जास्त धरण्यात आलं तर थोडी कटोरी शिल्लक राहू शकते. तो काही प्रॉब्लेम नाही, आपण खालच्या साईडला क्रॉस थोडंसं कट करून घेऊ शकतो. तर आता आपण हे जोडून घेऊया. हे पहा, आपलं जोडायचं झालेलं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही, आपण एकदम व्यवस्थित कटोरी जोडलेली आहे, गळासुद्धा. आणि आपण जर खालच्या साईडला कटोरी कट केली नसती, वरच्या साईडला कट केली असती, तर आपला गळा मोठा झाला असता किंवा गळा उतरण्याची शक्यता जास्त झाली असती, म्हणजे शोल्डर पुढल्या साईडला उतरायची. तर आता व्यवस्थित येईल. तर आपण याला पण एक दाबटीप मारून घेऊया. आणि प्रेस करायची असेल तर काही गरज नाही, प्रेसने सुद्धा खूप छान फिनिशिंग येते. पहा किती सुंदर शेप आलेला आहे एकदम फिनिशिंगमध्ये. तर आपण अशाच प्रकारे इकडल्या साईडची कटोरी पण जोडून घेऊया. तर हे पहा, आपण दोन्हीकडल्या साईडचा पण जोडून घेतलेला आहे एकदम व्यवस्थित, आणि खूप छान असा शेप आलेला आहे. तर आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर चला मग मी क्रॉसपट्टी जोडून घेते. तर हे पहा मैत्रिणींनो, मी क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे. तर ही आपली आहे डॉट न मारलेली क्रॉसपट्टीचा भाग आहे, म्हणजे आपण इकडल्या साईडला त्याला टक्स मारलेला नव्हता. हे पण खूप छान आलेलं आहे फिनिशिंगला, फिटिंगला सुद्धा. पण आता इकडल्या साईडला बघा, आपण काय केलं तर डॉट मारला होता ना थोडासा, तर हे फिटिंगची टीप एकदम थोडीशी, म्हणजे इथं पहिली टीप फिटिंगची आहे आणि ही वरची. तर आपण माप टाकताना काय केलं तर या क्रॉसपट्टीवर ही शेम आलती, म्हणजे अशी सरळ टीप आलती ही. तर आपलं एवढं अंतर इथं टक्समध्ये गेल्यामुळे आपली क्रॉसपट्टी इकडल्या साईडला थोडीशी बाहेरच्या साईडला गेलेली आहे आणि कपडा आतल्या साईड आलेला नाही. तर आपण कटोरी वाढवून सुद्धा एकदम व्यवस्थित कटोरी आलेली आहे. तर आपलं एवढं म्हणजे हे एक्स्ट्राचाच कपडा आहे कट करतानाच केलेला, आणि हे आपलं थोडंसं एक्स्ट्रा बाहेर आल्यामुळे, हे टक्स मारल्यामुळे क्रॉसपट्टी थोडी बाहेर आलेली आहे. नाहीतर तुम्ही हे पाहू शकता एकदम व्यवस्थित बसलेलं आहे, कुठं बाहेर कमी जास्त नाही झालेलं, काही नाही. कारण का आपण बिना टक्सची डबल कटोरी टाकली होती. तर आपण हे जॉईन करून घेऊया. तर हे पहा, आपली फिटिंग केल्यावर ब्लाऊजचा असा लुक येणार आहे, आणि ब्लाऊज किती छान आणि किती खूप सुंदर असं फिनिशिंगला बसणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ पाहिजे, व्हिडिओमधलं तुम्हाला कुठली गोष्ट समजलेली नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, मी नंतर समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. तर चला मग बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.